विधान परिषदेतील सर्व शिक्षक आमदारांनी एकत्र येत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिक्षकांची जुनी पेन्शनसह विविध प्रमुख मागण्यांसाठी निदर्शनं केली। त्यानंतर प्रसार माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी तसंच विविध मागण्यांबाबत माहिती दिली। शिक्षक आमदार किशोर दराडे, विक्रम काळे, किरण सरनाईक, आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे अशा सर्व शिक्षक आमदारांनी निदर्शनं केली। या हिवाळी अधिवेशनात हजारोंच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विधान भवनावर मोर्चा घेऊन आले होते। मात्र सरकारनं दखल घेतली नसल्याचा त्यांनी आरोप केलाय। ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे। सर्वच शिक्षकांना शेती आणि घराचा आधार नसतो, केवळ नोकरी आणि वेतन हेच त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळे म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळे जुनी पेन्शन योजनेची मागणी सरकारनं मंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली। राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते। कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय। तसंच शाळांचं खासगीकरण थांबवणे, कायम अनुदानित आणि बिना अनुदानित तसंच इतर जाचक निकष बदलण्यात यावे, शिक्षकांची रिक्त पदं तातडीनं भरायला हवी, शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतनमान दिलं पाहिजे अशा विविध मागण्या देखील आपण शासन दरबारी मांडणार असल्याचं ते म्हणाले। आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं। 10 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जाचक GR आहे, ज्याच्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही GR रद्द करावा। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा। जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे। यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा, यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील।